जयसिंगपूर येथे साहिल काझी या तरुणाचा 21 मे रोजी खून झाला होता। या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आज काझी कुटुंबाने कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे। साहिलाच्या मृत्यूप्रकरणी आसिफ बागवान आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई झाली नसल्याचे काझी कुटुंबियांचे म्हणणे आहे। आज काझी कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी केली होती। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। कसा की माणूस 2 नंबर धंदा करतोय, जाग्या जाग्याला बायका केलाय, खून केलाय आणि जाऊन बाईच्या घरात लपून बसलाय आणि 2 बाहेर पोलीस बसल्यात आणि तिला आत घातल्यात आणि 2 पोलीस माझं घर डबऱ्यात गेले आणि तिचे घराची रखवाली करत बसल्यात। 2 वटराच्या बायकावून दंगा कराल्यात, हे कराल्यात। वट पोलीस खातं का लक्ष देणं झालंय आणि त्याच्याकडे पैसा आहे, पैसा आत नाही म्हणून सबूत मागायला मी मग पोलीस काय कामाचे मी सबूत आणलंच मी तवाच मी हजर केलं आणि मी मडक घेऊन बी जात नव्हतं। तिने म्हटलं दुसऱ्याची कारवाई सुरू करूया आणि आता म्हणतात 3 महिन्यानंतर करूया। मी हे काय आहे कायदा कसं करायचं? ही बारकी पोरं घेऊन कसं करायचं? हे पोरला आता मी पेशंट आठवण करायला 3 दिवस ते आठवण करायला आहे मी तसंच घेऊन आलोय। आजारी पडलंय ते त्या पोरास मी कुठनं आणून देऊ? आता तिला 3रं लागलं, हिला 5वं लागले। मी कुठलं आणून देऊ सांगा पोरास? पाठीमाग आमचं पाठिंबा काय नाही, भाड्याच्या घरात आम्ही राहतो। नुसतं धमकी आहे, नुसतं धमकी पोरासने माझ्या गल्लीत राहून धमकी। तर आम्ही तिला पोटच्या गोळ्यासारखं समजलं। 7 दिवसात माझं खोड्यासारखं हुडकावलंय। अजून आया किती ह्याच्यात खोड्या होणार आहे? खुळी कावरी झालोय मी माझ्या मुलासाठी माझ्या खुळी कावरी झालोय मी। जेवण नाही काय नाही असं माझ्या मुलाच नाही घेऊन फिरालोय मी आणि पोलीस खातं वाटलं हे करण झालं। गेल्यावर काल बी गेले धमकी द्यायला ते पोलीस। पुरावा नाही, पुरावा आल्यावर आम्ही कोर्टात हजर करतो तवा या मत। हे न्याय आहे का काय आहे? मग गरीब लोकांनी जायचं कुठं जायचं गरीब लोकांनी? आसिफ बागवानला फाशीची सजा व्हायलाच पाहिजे, कसल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे फाशीची सजा त्याला। महिना झाला तो धमकी देत होता माझ्या नवऱ्याला, महिनाभर धमकी देत होता तो माझ्या नवऱ्याला। तू नुसता बाहेर पड तुला दाखवतो, तू नुसता बाहेर पड मी तुला दाखवतो। दुसऱ्या माणसाला सांगून त्याने वार करायला लावल्यात असं म्हणजे गोड बोलून माझ्या नवऱ्याला तिने बोलवून घेतल्यात। तिने जेवत्याच्या ताटावरून गोड बोलून माझा नवरा काय म्हटलं मच्छी मार्केटमध्ये ये, तिने तसं नाही बोलली, तू सारे पाटीलच्या रोडवरनं ये असं बोलून त्याला गंडवून त्याला त्याच्या हान मार करून त्याला असं मारून टाकलेल्या, तडपडून मेला तिथंच, टाचं घासून मेल्यात। ही पोलीस जयसिंगपूर मधली पोलीस लोक अजिबात दाद घेत नाहीत आणि वट्ट बरोबर नाही आहेत बघा। आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढंच पाहिजे आम्हासनी, न्याय पाहिजे आम्हासनी। माझ्या नवऱ्याला न्याय द्या आणि माझ्या 2 पोरासनी न्याय द्या। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।